इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम अध्ययन निष्पत्ती मुले परिसरातील प्राणी ओळखतात. विविध प्राण्यांच्या जीवनक्रमातील साम्य व भेद ओळखून त्यांचे गट करतात. प्राण्यांचा जीवनक्रम सांगतात. मुलांनो, हे प्राणी पहा. गाय, बैल, शेळ्या, कोंबड्या यांसारखे प्राणी तुमच्या परिसरात असतात. कोंबडीचे अंडे आणि त्यानंतर बाहेर पडलेले पिल्लूही मी पाहिले असेल. कोंबडीचे अंडे, त्यानंतर अंड्यातून बाहेर पडणारे कोंबडीचे पिल्लू व त्यानंतर त्या पिल्लाची होणारी वाढ हा झाला कोंबडीचा जीवनक्रम. तसा वेगवेगळ्या प्राण्यांचा जीवनक्रम हा वेगवेगळा असतो. सांगा पाहू. मुलांनो, कुत्र्याची पिल्ले आणि त्याची आई पहा. त्यांच्यात काही साम्य दिसते का? हो, अगदी बरोबर. कुत्र्याची पिल्ले व त्यांची आई यात साम्य आहे. ती अगदी सारखीच दिसतात. फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा. त्यांच्यात काही साम्य दिसते का? फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी मात्र अगदी वेगवेगळ्या आहेत. त्यांच्यात काही साम्य दिसत नाही. प्राण्यांची वाढ. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीचे पिल्लू आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते. आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण काही प्राणी अंडी घालतात. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसतही नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षातही येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते. कोंबडीची अंडी आपल्याला सहज दिसतील इतकी मोठी असतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी उभीची गरज असते. अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात आणि वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. फुलपाखरांमधील रूपांतरण. सुंदर आकाराची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखराची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश, प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आता आपण पाहू. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते.
अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा तो भुकेने प्रचंड वखवकलेला असतो. त्याचा खाण्याचा वेगही फार मोठा असतो. त्यामुळे त्याची वाढ फार झपाट्याने होते. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. कात म्हणजे शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. सुरवंट अशा रीतीने 4 वेळा कात टाकतो. 5व्या वेळी वाढ पूर्ण झाली की सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा रेशमासारखा लांबलचक धागा काढतो. स्वतःभोवती तो धागा लपेटून घेत घेत छोटेसे आवरण तयार करतो. त्या आवरणाला कोश म्हणतात. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 किंवा 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही. पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख निर्माण होतात. हे त्यापैकी काही बदल आहेत. आवरणाच्या आत बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते हे आता आपल्या लक्षात आले असेल.